चाणक्य मंडळ संलग्न कोर्स मधले फाउंडेशन कोर्स आणि या आजच्या झूम ऑनलाईन मीटिंग मध्ये सामील झालेले सर्व माझे तरुण मित्र मैत्रिणी सगळ्यांना विनय पत्रांचा नमस्कार. मी सध्या गुजरात हिम्मतनगर मध्ये आहे आणि तिथून तुमच्या सगळ्यांशी संवाद करतोय. खूप छान वाटतंय तुमच्याशी उद्योजकता या विषयावरती बोलण्याच्या दृष्टीने. मी एकदा आपल्या फाउंडेशन कोर्स मध्ये उद्योजकता हा विषय घेतलेला आहे, पण तो प्रत्यक्ष समोरासमोर घेतलाय. ऑनलाईन उद्योजकता हा विषय घेण्याचा पहिला अनुभव आहे. पण माझी अशी अपेक्षा की तुम्ही सगळ्यांनी खूप सावध राहावं, अलर्ट राहावं, कनेक्टेड राहावं आणि आपण जो अत्यंत आपल्या पिढीसाठी आवश्यक असा विषय आहे त्यावरती आज विचार करणार असल्यामुळे सगळ्यांनी खूप रिसेप्टिव्ह अशा मूड मध्ये हा विषय ऐकावा अशी माझी सर्वांना सुरुवातीलाच विनंती. एक साधा सोपा प्रश्न. मनुष्य अर्थार्जन करतो, ती त्याची आवश्यकता असते. आपल्याकडे धर्मानी पण पैसे कमवणे त्याला वाईट म्हटलेलं नाही आहे कुठे. गरिबीचं खूप कौतुक करतायत, स्तुती करतायत असं नाही आहे कुठे. उलट आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. या पुरुषार्थामध्ये जेवढा मोक्ष हा महत्वाचा पुरुषार्थ आहे, धर्म हा महत्वाचा पुरुषार्थ आहे, तेवढाच अर्थ म्हणजे पैसा हा सुद्धा पुरुषार्थ आहे. आणि त्या पैशाच्या आधारावरती आपल्या इच्छांची पूर्ती करणे म्हणजे कामना, तो सुद्धा पुरुषार्थ आहे. त्यामुळे आपल्या भारतीय धर्मामध्ये, चिंतनामध्ये, तत्वज्ञानामध्ये कुठेही पैसा कमवणे म्हणजे कमी प्रतीचा आहे, कमी दर्जाचा आहे असं नाही. काही लोकांची अशी धारणा की पैसा कमवणे, श्रीमंत होणे म्हणजे लुच्चाई करणे, फसवेगिरी करणे, काळा पैसा कमवणे, या सगळ्या धारणा अशा लोकांनी निर्माण केल्या की ज्यांना पैसा कमवता नाही. आणि त्यामुळे ही एक आवश्यकता आहे, तसाच हा एक पुरुषार्थ आहे. अशा दृष्टीने पैशाकडे पाहणं ही सगळ्यात पहिली गरज आहे. आपण जेव्हा उद्योजकतेचा विचार करतोय ना मित्रांनो, तेव्हा पैशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ठीक करणं ही पहिली आवश्यकता. की पैसा कमवणे आणि खूप पैसा कमवणे हा पुरुषार्थ आहे, त्यात चूक काहीच नाही. ही पहिली आवश्यकता आहे. आणि त्यामुळे तुम्ही एखाद्या हॉटेल चालवणाऱ्या मनुष्याला विचारा, रस्त्याच्या बाजूचं हॉटेल आहे, भजे तळतोय, समोसे ठेवले, बटाटे वडे ठेवले, त्याला तुम्ही विचारा, का रे बाबा का समोसे विकतोस, का भजे तळून विकतोस? तर तो असा म्हणेल का की हो माझे मेथीचे भजे, माझे बटाट्याचे भजे लोकांना फार आवडतात म्हणून मी भजे विकतो? नाही. तो काय म्हणेल की समोसे भजे विकल्यामुळे मला पैसा मिळतो, त्या पैशातून माझा बेसनाचा, बटाट्याचा, कांद्याचा, तेलाचा खर्च वजा केला की मला प्रॉफिट मिळतो. त्या प्रॉफिट वरती माझ्या घरच्या चुलीवर भाकरी टाकली जाते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघतो, औषधाचा आई वडिलांचा खर्च निघतो आणि म्हणून मी भजे समोसे विकतो. है ना? तुम्ही एखाद्या हेअर कटिंग सलून मध्ये जा, त्याला विचारा, का रे बाबा लोकांचे केस का कापतोस? तर तो काय उत्तर देईल? हो लोकांचे केस वाढतात, ते विचित्र दिसतात राक्षसासारखे, आणि म्हणून मग मी त्यांचे केस कापल्याने ते सुंदर दिसतात, असं उत्तर देईल का तू? नाही. तो म्हणेल मी लोकांचे केस कापतो, दरेक माणसाचे केस कापण्याबद्दल मला 100 ते 125 रुपये मिळतात, त्यातून माझं घर चालतं, माझं कुटुंब चालतं, आणि म्हणून मी लोकांचे केस कापतो. तुम्ही एखाद्या वकिलाला विचार की अरे बाबा हे 2 भाऊ इस्टेटीसाठी भांडतायत, तुझा काय संबंध? तू का कोर्टामध्ये जाऊन कायद्याची कलम त्या न्यायाधीशाला समजून सांगण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करतोस? तू का सगळे पुरावे आणून न्यायालयामध्ये उपस्थित करतोस? तुझं काय या भांडणाशी देणं घेणं? वकील काय म्हणेल? माझं भांडणाशी 0 पैशाचं देणं घेणं. आज हा माझा क्लायंट आला म्हणून मी त्याची केस लढतोय, जर तो माझा क्लायंट आला असता मी त्याची केस लढलो असतो. आज याच्याकडून लढतोय, त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करतोय, जर त्याच्याकडून लढलो असतो याच्या विरुद्ध पुरावे गोळा केले असते. का? की वकिली हा माझा व्यवसाय आहे, यातून मी अर्थोपार्जन करतो. त्यामुळे अर्थोपार्जन हा कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायाचा प्रथम उद्देश आहे. हे आपल्या डोक्यात कॉन्सेप्च्युअली क्लिअर असलं पाहिजे, तरच आपण या विषयात विचार करू शकतो की अर्थोपार्जन करणे हाच नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये दुसरं पाऊल असं येतं की उद्योग म्हणजे नक्की काय? लहानपणी तुम्हाला तुमची आई म्हटली असेल, अरे कसले नसते उद्योग करतोय.
म्हणजे काहीतरी खटपट करणे म्हणजे उद्योग, असं आपल्याला लहानपणापासून डोक्यात आलंय की उद्योग म्हणजे जे आहे त्यातून काहीतरी वेगळं निर्माण करणे. आणि नोकरी म्हणजे काय, की दुसरा जे सांगेल त्याप्रमाणे काम करणे, असं आपण ठळक विभाजन करू शकतो. उद्योगामध्ये स्वातंत्र्य आहे, नोकरीमध्ये पण स्वातंत्र्य आहे, पण ते मर्यादित आहे. आता उद्योगाचे दोन प्रकार. पहिला प्रकार आहे माल, गुड्स. दुसरा प्रकार आहे सेवा, सर्व्हिसेस. म्हणजे काय, म्हणजे पुन्हा आपण तेच पाहूया. तुम्ही हॉटेलमध्ये जा, डोसा खायला गेलो, त्याला बटाटा लागतो, उडदाची डाळ लागते, तेल लागतं, तवा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी एका छपराखाली ठेवाव्या लागतात आणि मग दुकानावर बोर्ड मारावा लागतो. आणि ही सगळी खटपट मी करतो, कारण खटपट करण्याचा माझा स्वभाव आहे. हे सगळं मी करू शकतो, पण मला समोसा बनवता येत नाही. मग मी काय करतो, एखादा आचारी, कुक हा पाहतो, त्याला म्हणतो की बाबा तू माझ्या इथे डोसे बनव, तुला मी महिन्याला 15,000 रुपये देईन. तर तो म्हणतो ठीक आहे, कारण त्याला या सगळ्या खटपटी जमत नसतात. दुकान भाड्याने घेणे, सामान आणणे, बोर्ड लावणे, ग्राहकाला पटवणे, विक्री करणे, हिशोब ठेवणे, हे त्याला पटत नाही, हे जमत नाही. त्याला फक्त एकच कौशल्य आहे की डोसा बनवणे. तुम्ही म्हटलं तेवढे डोसे तो बनवून देईल. म्हणजे हॉटेल हा झाला तुमचा व्यवसाय आणि कुक, आचारी ही झाली त्याची नोकरी. तुमच्या लक्षात फरक आला. उद्योग करणारा मनुष्य हा नोकरी निर्माण करतो, नोकरी करणारा मनुष्य हा नोकरी निर्माण करत नाही. हा महत्वाचा फरक आहे. तुम्ही हॉटेलचा उद्योग केला म्हणजे तुम्ही आचार्याची नोकरी निर्माण केली, तुम्ही वेटरची नोकरी निर्माण केली, तुम्ही तो साइन बोर्ड आहे तो रंगवणाऱ्याला पण काम दिलं, हे सगळं तुम्ही केलं. म्हणजे तुम्ही उद्योजक जेव्हा होता तेव्हा तुम्ही समाजासाठी काही ना काही जास्त करू शकता. आचारी आहे तो फक्त डोसे बनवतो, त्याला त्या नोकरीचा पगार मिळतो, त्यातून त्याचं घर चालतं. यात चूक काही नाही. पण तुलना करायची झाली तर डोसे फक्त बनवण्यापेक्षा एक हॉटेल टाकून मग त्याच्यात आपल्या कौशल्याचा उपयोग करणे हे जास्त पुरुषार्थाचं काम. थोडक्यात सारांश असा की उद्योग म्हणजे नोकरीपेक्षा जास्त पुरुषार्थ, असा एक थंबरूल आपण ठेवूया. याला कोणाला विरोध करायचा असेल तर विरोध करू शकता. पण आपण अजून पुढचा मुद्दा एक पाहू की व्यवसायाचं दुसरं स्वरूप काय आहे. दुसरं स्वरूप असं आहे, त्याला म्हणतात सर्व्हिसेस. गुड्स हा पहिलं स्वरूप, सर्व्हिसेस दुसरं स्वरूप. सर्व्हिसेस म्हणजे काय, की तुम्हाला पुण्याहून मुंबईला जायचं आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तुम्ही चालत जाऊ शकणार नाही. तुम्हाला जरा आरामात लॅपटॉप बघत आपलं काम करत जायचंय. तुम्ही काय करणार, की टॅक्सी एजन्सीला फोन करणार. मग ती मेक माय ट्रिप असेल किंवा ओला उबेर असेल, आणि मग ते टॅक्सी पाठवतील. आता त्यांच्याकडे अनेक टॅक्सी आहेत. कोणती टॅक्सी कोल्हापूरला चालली, कोणती गोव्याला चालली आहे, मग त्यांच्याकडे एक टॅक्सी स्पेअर आहे जी त्यांनी तुमच्यासाठी पाठवली. आणि मग त्या टॅक्सीमध्ये बसून तुम्ही पुण्याहून मुंबईला गेले. तुम्हाला हातात वस्तू अशी कोणतीच मिळाली नाही, पण तुम्हाला स्वतःला ट्रान्सपोर्टची सेवा मिळाली. मग ही ज्याने खटपट केली, ती खटपट करणारी ट्रॅव्हलिंग एजन्सी, त्यांच्याकडे अनेक टॅक्सी आहेत, त्यांच्याकडे अनेक ड्रायव्हर आहेत, त्यांची स्वतःची ऍप आहे, ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा एक माध्यम आहे. त्या सगळ्यांच्यासाठी काम शोधून आणण्याची त्यांच्यात कुवत आहे. या सगळ्यांचे बिल आणि फायनान्शियल ऍडजस्टमेंट करण्याची त्यांची सिस्टीम आहे. मग हा झाला उद्योग, ट्रान्सपोर्टेशनचा उद्योग. याला म्हणतात सर्व्हिस उद्योग, सेवा उद्योग. मग त्यांना आवश्यकता आहे ड्रायव्हर्सची, म्हणून त्या ड्रायव्हरला अपॉइंट करतात, त्याला महिन्याला 15,000 पगार देतात. तर ती झाली ड्रायव्हरची नोकरी. म्हणजे हॉटेलचा उद्योग, आचार्याची नोकरी. ट्रान्सपोर्टचा उद्योग, ड्रायव्हरची नोकरी. असा उद्योग आणि नोकरी याचा संबंध हा उद्योगातून निर्माण होते नोकरी. मग तो उद्योग सरकार करत असेल, तो उद्योग बँका करत असतील, तो उद्योग एखादा शेतकरी करत असेल, तो उद्योग एखादा व्यापारी करत असेल, त्यातून नोकऱ्या निर्माण होतात. आता विषय आजचा आहे उद्योजकता, उद्योग करण्याची मनोवृत्ती. हा विषय महत्वाचा आहे आणि हा विषय आपल्या समोर होतोय. तुम्ही कल्पना करा की हा विषय गुजरातमध्ये ठेवला,
किती लोक उत्सुकतेने ऐकतील. ते म्हणतील तुम्ही का नवीन सांगताय, पिढ्यानपिढ्या आम्ही धंदाच करतो. मारवाड्यांच्या समोर ठेवलं. ते म्हणतील आम्ही पिढ्यानपिढ्या धंदाच करतो, तुम्हाला काय सांगताय. तर महाराष्ट्रीयन तरुणांसमोर उद्योजकता हा विषय हा काही ना काही नवीन शिकण्याचा, नवीन उर्मी निर्माण करण्याचा असा विषय आहे. कारण की ती महाराष्ट्राची ओळख झाली, ती तुमची माझी पण ओळख झाली की महाराष्ट्रीयन माणसाला नोकरी हवी असते. नोकरीत त्याला सुरक्षा वाटते. गुजराती, पंजाबी, मारवाडी त्याला उद्योग हवा असतो. मी बरीच वर्ष गुजरातमध्ये होतो. नरेंद्रभाई मोदींची जी कम्युनिटी आहे त्याला म्हणतात घाची कम्युनिटी. घाची. आता या घाची कम्युनिटीमध्ये ज्याचा उद्योग नाही त्याला कोणी मुलगीच देत नाही. त्यामुळे उद्योगच करावा लागतो. आता तुम्हाला महाराष्ट्राच्या मानसिकतेमध्ये विचित्र वाटेल की महाराष्ट्रात कसं असतं की नोकरी असेल तर छोकरी मिळेल, पण या घाची कम्युनिटीमध्ये किंवा गुजराती समाजामध्ये काय म्हणतात, आणि धंदा करता फावतो नथी आणि શું છોકરી આપવાની. म्हणजे याला धंदा जमत नाही, हा संसार कसा काय करणार. ही मेंटॅलिटी मधला हा फरक आहे. मला अजून एका माझ्या मित्राने छान सांगितलं. तो म्हणला तुम्ही आपल्याकडच्या लग्नातले उखाणे ऐका. तर कसे असतात, आशीर्वादाची फुले वेचावी वाकून ना, आशीर्वादाची फुले वेचावी वाकून आणि शेखररावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. म्हणजे शेखर राव, नवऱ्याचं नाव काय घेतलं, शेखर राव. आता हाच उखाणा एखाद्या मारवाडी महिला बोलत असेल तर ती आपल्या नवऱ्याच्या मागे राव लावत नाही, शेठ लावते. शेठ मीन्स उद्योग, व्यवसाय, गादीवर बसणारा, गल्ल्यावर बसणारा, त्याला म्हणतात शेठ. तर ती नवऱ्याच्या नावामध्ये उखाण्यातच शेठ लावते. म्हणजे त्यांच्या रक्तात व्यवसाय. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे थोडा रक्तामध्ये नोकरी असं असल्यामुळे हा विषय आपल्या समोर आला. पण मी तुम्हाला आणखी एक सांगतो, दिस टॉपिक इज नो मोर अ मॅटर ऑफ चॉईस. दिस टॉपिक इज नो मोर अ मॅटर ऑफ लक्झरी. दिस टॉपिक इज नो मोर a matter of hobby or liking or inclination. This topic, उद्योजकता, उद्योग, has become the demand of the hour, has become necessity. का आवश्यकता झालीये, ते त्याचं कारण असं आहे की उद्योजकतेशिवाय पर्याय नाहीये. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत कारण सरकारला लक्षात आलं की सरकारी नोकरीत जी आत्यंतिक सुरक्षितता आहे त्यामुळे माणसं आळशी होतात, इनइफेक्टिव्ह होतात आणि परफॉर्मन्स त्यांचा कमी कमी होत जातो, त्यांना जंग लागत जातो. 5 वर्ष सरकारी नोकरी केली की ती नोकरी जर सोडून दुसरी नोकरी कर म्हटलं, माणूस करू शकत नाही. मग सरकारने काय केलं, आपली बरीच कामं आउटसोर्स करायला सुरुवात केली आणि प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप म्हणजे एक मल्टीनॅशनल कंपनी आणि एक सरकारचं डिपार्टमेंट असं कॉम्बिनेशन व्हायला लागलं. मग ती मल्टीनॅशनल कंपनी मुरवत ठेवत नाही, ती म्हणते काम नाही करत काढून टाका, काम नाही करत काढून टाका. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ऑटोमायझेशन. जेव्हा जेसीबी मशीन आलं, तुम्ही रस्त्याच्या बाजूला जेसीबी मशीन पाहिलं असेल, त्यावेळी काही लोकांनी आरडाओरडा केला कारण एक जेसीबी मशीन 100 मजुरांचं काम करायचं. एक जेसीबी मशीन आली, 100 मजूर बेकार होऊन. लोकांनी आरडाओरडा केला, पण थांबवू शकले का, नाही. नया दौर नावाचा एक पिक्चर आहे बघा, जुना दिलीप कुमारचा पिक्चर. त्या नया दौर पिक्चर मध्ये असं दाखवलंय की घोडा गाडीवाले गावामध्ये असतात आणि एक तो सावकाराचा मुलगा टेम्पो घेऊन येतो आणि मग सगळे घोडागाडीवाले त्या टेम्पोवाल्याचा विरोध करतात आणि मग त्यांच्या दोघांमध्ये एक स्पर्धा होते, जशी लगान सिनेमात स्पर्धा होते ना तशी, की या डोंगराच्या कड्यावरून गावापर्यंत स्पर्धा, टेम्पो विरुद्ध घोडागाडी. आणि जी पहिले पोहोचेल ते गावात राहील, दुसऱ्याने निघून जायचं. मग सगळे गावातले लोक मिळून तो रस्ता ठीक करतात आणि त्यामध्ये मग दिलीप कुमारची घोडागाडी त्या विलनच्या टेम्पो समोर जिंकते, असा तो पिक्चर. पण म्हणून घोडागाड्या टिकल्या का, नाही. टेम्पो आला, कार आल्या, टॅक्सी बिझनेस झाला. हा आधुनिकतेचा ओघ कुठेही थांबत नाही, थांबवता येत नाही. पण त्याच्यामुळे नोकरीच्या नवीन संधी निर्माण होत असल्या तरी वर्तमान संधी कमी होत जातात, हे एक सत्य आहे. त्यामुळे हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे मशीन लर्निंग. यू विल बी सरप्राइज. तुम्ही युवाल नोआ हरारी नावाचा इस्रायलचा प्रोफेसर आहे, त्याचे व्हिडिओज बघा.
त्याच्यामध्ये हाच मुद्दा आहे की आता आपण कार चालवतो, आपल्याला नसेल चालवायची तर टॅक्सी पण भाड्याने घेतो. मुंबईमध्ये काळ्या पिवळ्या टॅक्सी अनेक आहेत, पण गुगलच्या ऑफिसमध्ये ड्रायव्हरलेस कार आहे, ड्रोन विमान चालतो, पायलटलेस विमान चालू शकतो, पायलटलेस कार का नाही चालू शकतो. आणि त्याच्यामुळे मग ह्युमन क्रिएटेड एरर, ह्युमन नॅचरल एरर ही संपूनच जाते. मशीन इज क्वाईट मोर परफेक्ट दॅन ह्युमन बिंग. आणि त्यामुळे ऍक्सिडेंट सगळे शून्यावर येतील. दरवर्षी भारतामध्ये अक्षरशः हजारो लोक ऍक्सिडेंट मध्ये मरतात. हे सगळे शून्यावरती आले. थोडे अपवाद सोडून द्या, पण शून्य ऑलमोस्ट. किती छान. पण मग एवढे सगळे ड्रायव्हर जे बेकार झाले, त्यांना फक्त ड्रायव्हिंग येतं, त्यांना कोणत्या नोकऱ्या मिळतात? तुम्ही कल्पना करा, आज मुंबईमध्ये ती काळी पिवळी टॅक्सी, ते टॅक्सी, त्या सगळे ड्रायव्हर बेकार झाले, काय करतील? ओला उबेर, सगळे ड्रायव्हर बेकार झाले, जातील कुठे? त्यामुळे उद्योजकता, व्हॉट आय वॉन्ट टू स्ट्रेस इज एंटरप्रेनरशिप is no more a hobby, no more a choice, no more luxury. It is the demand of the hour. तुम्हाला प्रत्येकाला, माझ्या पिढीपेक्षा जास्त संघर्ष तुम्हाला आहे. आय एम नाउ 56. माझ्या वडिलांनी रिझर्व्ह बँकेचा इंटरव्ह्यू दिला, त्यांना विचारलं एबीसीडी म्हणून दाखवा, त्यांनी एबीसीडी म्हणून दाखवली. ही वॉज अपॉइंटेड अँड दॅट मच नॉलेज वॉज इनफ फॉर हिम अप टिल हिज रिटायरमेंट. आता आयबीएन कम्प्युटरचे एक माझे मित्र आहे, भूषणजी केळकर, आपल्या चाणक्य मंडळात ट्रस्टी पण आहे. ते म्हणले, नाऊ वी डोंट टेस्ट द नॉलेज ऑफ अवर कॅन्डिडेट हु कम्स फॉर अन इंटरव्ह्यू, वी टेस्ट हिज लर्निंग कॅपॅसिटी, बिकॉज what he knows today shall certainly become outdated in a matter of 2 years. आज त्याला जे कळतंय ते 2 वर्षात आउटडेट होऊन जाणार. आणि म्हणून त्याला काय कळतंय, त्याला काय माहिती आहे, त्याचं नॉलेज किती आहे, दॅट इज इमटेरियल फॉर अस. तो नवीन किती पटकन शिकू शकतो, जुना किती पटकन विसरू शकतो. दॅट मीन्स लर्निंग, unlearning and relearning, how fast he can do. That is the criteria for selection of a candidate for us right now. तुम्हाला लक्षात येतं यावरनं? गुजराती माणूस कसा असतो, तो इंजिनिअरिंग शिकतच नाही. असं म्हणतात, गुजराती माणूस इंजिनिअरिंग शिकत नाही, गुजराती माणूस इंजिनिअरला नोकरीला ठेवतो. त्याला उद्योजकता असते, त्याला बुद्धीची आवश्यकता असते, त्याला इंजिनिअरिंगची आवश्यकता असते. तो म्हणतो इंजिनिअरला, ये माझ्याकडे, मी तुला पगार देतो. आपल्या शिक्षणाची एक प्रकारची करुणांतिका पण आहे की इंजिनियर झालेला माणूस स्वतःचं इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन युनिट स्थापन करत नाही. तो स्थापन करणारा कोणतरी 10वी फेल असतो, त्याच्या हाताखाली इंजिनियर काम करत असतो. तुम्ही करसनभाई पटेल हे नाव ऐकलंय का? चॅटबॉक्स मध्ये टाईप करा बरं, करसनभाई पटेल हा गुजराती उद्योजक, याचा उद्योग व्यवसाय काय, टाईप करा. कोणाला आठवत असेल तर टाईप करा, मला चॅटबॉक्स पाहू द्या जरा एकदा. करसनभाई पटेल, आय अटर द नेम ऑफ ए व्हेरी फेमस एंटरप्रेनर from Gujarat. His product is very famous. You also might be using that product in your homes. करसनभाई पटेल कोणाला माहिती आहे का? टाईप करा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, मला जरा पाहू दे किती जणांना करसनभाई पटेल हे नाव माहिती आहे. माहिती आहे कोणाला? नाही. ठीक आहे, मी तुम्हाला एक ऍडव्हर्टाईज दाखवणार आहे. फक्त मला ते शेअर करण्याच्या दृष्टीने थोडा वेळ द्या. मी तुम्हाला एक ऍडव्हर्टाईज दाखवायची आहे, ती मला जरा पाहू द्या. दिसलं बरोबर तुम्हाला? मला फक्त ते कन्फर्म करून द्या, बिकॉज आय एम शेअरिंग फॉर द फर्स्ट टाइम. दिसला ना बरोबर? यशस्वी दिसला ना बरोबर तुला? ओके फाईन.
तर निर्मा ज्यांनी स्थापन केली ते करसनभाई पटेल, हा गुजरातमधला एक माणूस, गावाकडला शेतकऱ्यासारखा माणूस, पण BSc झाला. आणि त्यांनी आपलं केमिस्ट्रीचं नॉलेज वापरून पिवळ्या रंगाचं भुरक्यासारखं पावडर तयार केलं आणि आपल्या सायकलवरती मागच्या कॅरियरवरती ती अशी कॅरियर असं ओढायचं. तुम्ही पाहिलं असेल जुन्या काळी सायकलला मागे कॅरियर असायचं, त्याचा असा तो आकडा ओढला की त्याच्यावरती पिशवी ठेवली की ती पकडली जाते. त्याच्यातून तो गावी गावी जायचा आणि आपल्या निरमा पावडरचे साबणाचे पुढे पॅकेट विकायचं. आता करता 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 लोकांना ते आवडायला लागलं पावडर, आणि ते उपयोगी वाटायला लागलं, आणि ते स्वस्तामध्ये मिळायचं. आणि त्यांनी काउंटर चॅलेंज उभं केलं कोणासमोर? रिन कंपनी समोर. रिन म्हणजे ती निळी साबण असायची आणि ती पूर्ण भारतामध्ये हिंदुस्थान लिव्हरने निर्माण केलेली रिन भरपूर विकली जायची. पण त्या ऍडव्हर्टाईज मध्ये पाहिलं असेल की वही अगर सफेदी सस्ते साबुन में मिले तो वही कोई वो क्यों ले, वो म्हणजे ती निळी साबण म्हणजे रिन. आणि मग निर्मा, आणि मग निर्माची त्यांनी जाहिरात केली आणि ती जाहिरात करण्यात का पैसा पण कमवला. त्या पैशाचा उपयोग करून पुन्हा जाहिरात केली. इतकी जाहिरात केली की निर्मा बिकेम अ बिग कंपनी. तुम्हाला दुसरी पण जाहिरात दाखवायची इच्छा आहे, यू विल पॅरली एन्जॉय बिकॉज द थीम इज व्हेरी नाईस. त्या जाहिरातीची थीम फारच छान आहे, म्हणून तुम्हाला ती पुन्हा जाहिरात दाखवायची मला इच्छा आहे. मला वाटतं तुम्हाला जाहिरात चांगली दिसू शकते. जर काही दिसायला प्रॉब्लेम असेल तर मला कळवा. ठीक, तुमच्यापैकी कोणतरी मला सांगा. गौरी तू सांग, या ऍडव्हर्टाईज मधून काय मेसेज तुला मिळाला सांग. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड स्पीक आउट. नाही, वुमेन एम्पॉवरमेंट पण थोडासा भाग आला त्याच्यात, आणि मग साबणाची काय म्हणतात एन्डोर्समेंट. अच्छा, यशस्वी तू सांग. सर त्यांनी ब्रँडचं नाव पण वापरलं आणि विमेन एम्पॉवरमेंट तेही दाखवलं त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे लोकांवरती इम्पॅक्ट पण जास्त पडेल की पांढरे कपडे म्हणजे स्वच्छ कपडे आपण ही पावडर वापरून करू शकतो, आणि शक्ती सुद्धा असं आहे मे बी. अजून एक्झॅक्ट मेसेज मला हवा. अथर्व तू सांग, एक्झॅक्ट मेसेज तुला सांगता येईल का? सर तिथे अनेक जण उपस्थित होते आणि त्यामधल्या एकाच्या ह्याच्यावर थोडासा डाग पडला तर तो पुसत होता, आणि त्या स्त्रियांनी त्याचा विचार न करता त्या पुढे गेल्या आणि त्यांनी ते स्वतःहून हे केलं. हो, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मिसिंग आहे. आणखी कोणी सर सांगू शकतो का? सर मी बोलू? हा बोल. तिथे मला असं जाणवलं की तिथे बाकीचे सगळे सूट वगैरे घालून होते, कॉर्पोरेट वाले. सो ते स्वतःच्या कपड्यांबाबतीत विचार वगैरे करत होते की नको जायला त्याच्यात उगीचच मदत कशाला करायची, आपले कपडे कशाला वाईट म्हणजे खराब करून घ्यायचे. पण मग त्या बायकांनी त्याचा विचार न करता ते गेल्या तिथे. भार्गवी सांग. सर ह्युमॅनिटी. म्हणजे ती अँब्युलन्स होती, हे तुमच्या लक्षात येतंय का? त्याच्यामध्ये कोणतरी रुग्ण आहे, त्याला लवकरात लवकर पोहोचवायचं हॉस्पिटलला, आणि लोक बघ्याची भूमिका घेतात. एक जण फोटो पण काढतोय. डिड यू ऑब्झर्व ऑल दिस थिंग्स? दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ एंटरप्रेनरशिप, की तुम्ही एका नजरेत काय काय गोष्टी कॅच करता. तर त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा आहे ना, की बाकी लोक पाहतात, कोणतरी फोटो काढतोय, लोक अनकन्सर्न्ड आहे. चिखलाची जास्त, कपड्याची जास्त चिंता करतायत. निर्मा काय म्हणतो, कपड्याची चिंता नका करू, सेवा करा, आवश्यकता तिथे जाऊन जा, कपडे आम्ही धुवून काढू, तुमचे चांगले स्वस्त साबण आहे आमचा. ज्यांना पछाडत दिली किंवा त्यांना अंतर्मुख केलं किंवा ज्यांना स्वतःची स्ट्रॅटेजी रिडिझाईन करायला मजबूर केलं, ते रिनची पण एक आपण जाहिरात बघूया. ती पण छान आहे, आणि मग तुम्हाला मी पुढचं सांगेन, ती बघू आपण.
आता यातला मेसेज सांगा मला. कॅन यू कॅच द मेसेज ऑन द बॅकग्राऊंड ऑफ स्टोरी अँड हिस्ट्री आय टोल्ड यू बिफोर दिस. याच्या बॅकग्राऊंडवरती तुम्ही याचा मेसेज कॅच करा आणि मला सांगा. कोणी पण सांगा. शंतनू, आर यू लिसनिंग? येस सर. हा सांगा. तिथे त्यांनी आधी एक त्या प्रॉडक्टची तर जाहिरात केलीच आहे आणि त्यांनी दाखवलंय की जी मुलगी असते त्या ह्याच्यात हा जी खूप गरीब फॅमिलीतली असते, तिचे वडील रिक्षा चालवणारे असतात आणि मग म्हणजे असाच एक मेसेज त्यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये एक बघा काय झालं की निर्माने स्वस्त साबण विकायला तयार केली, सुरुवात केली आणि त्यामुळे खूप चॅलेंज झालं की तीच सफेदी, तीच स्वच्छता अगर स्वस्त्या साबणात मिळत असेल तर मग कोणी महाग का घ्यायचं. आणि म्हणून मग रिनला स्वतःची किंमत तोडावी लागली आणि त्याने याच्यात इंडिकेट काय केलंय, ती स्टोरी एक गोष्ट ऍडव्हर्टाईजची की हा गरीब माणूस आहे, ऑटो रिक्षावाला, याच्या घरी सुद्धा आमची साबण वापरली जाते, हे कॅच करायला पाहिजे. आणि मग नंतर रिन हॅड टू रिथिंक अबाउट इट्स ओन प्राइस अँड दे लॉन्च वन न्यू सोप दॅट इज विल. ही स्टोरी मी तुम्हाला का सांगितली की तुम्हाला उद्योग जगत म्हणजे गुबगुबीत गादी पाथरली आणि त्याच्यावरती मांडी घालून बसायचंय असं नाहीये. It is a challenge, and for young people, challenge is life. If you get everything ready-made, you don't develop yourself. So business is a challenge. Business is a risk. Business is a struggle and battle. As compared to that, Naukri is a safe path. Naukri is a follower's route. And that's why I insist all of you, those youngsters who are connected to foundation course of Chanakya, keep a dream of being an entrepreneur in your life right from when you are youngsters. Sow that seed, and the very purpose of this session is to sow that seed on the ground of your mind that one day I shall start my own business. Okay, UPSC, MPSC, that kind of career can be your ambition. There is nothing wrong in it, but have this mindset that whatever shall I do in my life, I shall be a person of taking up challenges. I shall be a person who shall always fight for the glorious cause. हे लक्षात असू द्या. आता पुन्हा एकदा मन मोकळं करून आपण एक गोष्ट करूया. चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करायचंय, पहिल्यांदा लिहा नोकरी करण्यात फायदा काय, काय काय फायदे आहेत. कोणतंही शो बिझनेस करू नका. तुमच्या मनात जे आहे मोकळेपणाने लिहा, कारण नोकरी करणं हे काही कमी दर्जाचं आहे असं माझं इथे प्रस्थापन करण्याचा उद्देश नाही. आय एम हिअर टू एक्सप्लेन व्हॉट इज मिनिंग ऑफ एंटरप्रेनरशिप. उद्योजकता म्हणजे काय हे समजावून सांगणार. त्यात कोणतंही कमी दर्जाचं जास्त दर्जाचं असं काय नाही आहे. डिस्पाइट ऑल माय डिस्कोर्स यू कॅन जस्ट इन्सिस्ट दॅट यू शॅल बी एन एम्प्लॉय. दॅट इज युअर चॉईस. देर इज नथिंग रॉंग इन इट. तर मला सांगा, फिक्स्ड सॅलरी, पुन्हा टाईप करा. स्टेबल इन्कम, ओके गौरी यू आर राईट. Lesser security of job, fine. Nikki, okay, fine. Okay, security of job, ठीक. And Nikki, you are right, security of job. Low risk, Gauri, you are right. We do not have pressure of payments. Okay, Shrungi, you are right. Anki type kara. There are 60 listeners. I want everybody of you to type. We do not have. I could not read it. Less responsibility, fine. Experience. What is that experience, Nikki? What is that experience? You need this experience, okay? You need to have experience of your specific field, okay? Pension you get, fine. Okay, pension is also one of the criteria. Very good. Yes, you are right, pension. Anyone else want to contribute? Less challenge, Atharva, fine. You have to live life. ना देवाने जीवन दिलंय, सुखाने जगा ना. कशाला खटपटी करताय? काय कोण शेवटी इथे परमनंट आहे का? आहे तेवढं पैसे कमवले पोटापुरते, बाकी आपल्याला आपल्या कला, साहित्य, विज्ञान याच्यात वेळ घालवा. देर इज नथिंग रॉंग. बरं, मला तर दुसरं सांगा. सी द अनदर पार्ट ऑफ द स्टोरी. नोकरी करण्यामध्ये तोटे काय आहेत मला सांगा. व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ an employment? I mean, working somewhere, serving somewhere as an employee, what are the demerits? Stagnation, okay? Being bounded, good. Limited exposure, less control, good. Now you are thinking in right direction.
And comparison has to be there always. For choice, you need comparison, less control. Okay, Shardul, fine. Cannot use your new ideas with Yashasvi, you are correct. Cannot use you are constrained to work in a particular manner. You are not open-minded. You are not allowed to be open-minded. Okay, fine. आता दुसरं त्याचा पक्ष पाहूया. उद्योग मी स्वतः सुरू केला, तर त्याच्यामध्ये पहिले फायदे पाहू की स्वतःचा उद्योग करण्यामध्ये फायदे काय आहे. आता लिहा, तुम्ही टाईप करा, लेट मी रीड यू. उद्योग करण्यामध्ये फायदे काय. शेवटी अल्टिमेटली वी are our own boss. Very good. Shruti, you are very correct. We are our own boss. When we have an enterprise, an industry, a workshop, complete control. Gauri, you are right. Complete control. Freedom of choice. Okay. The whole horizon is open. You can choose anything. Freedom of choice. Okay. Decision maker. Fine. Loss and profit is your can explore our own ideas. Pranali, you are very correct. You are very correct. You are very correct. We can apply. We do what we like. Okay. Yes. No limit for money. Fantastic. Atharva, very good. You can earn as you wish depending upon your performance. In Naukri, how much better performance you express, you get a fixed salary. That's all. That is the limit. High risk, high return. Very good. Shivanjali, very good. High risk, high return. हा धंदा करण्याचा फायदा आहे की तुम्ही पैसे कमवू शकता. गमवण्याची रिस्क आहे. I won't deny. It's not always a rosy picture, but at the risk of losing money and taking shocks, you can earn money and enjoy all the luxuries of your life. That is also a plus point, has to be accepted. दुसरा पक्ष पण पाहूया. आपल्याला एखादी गोष्ट पारखायची म्हणजे एकाच अँगलनी पारखायची नाही, सर्व अँगलनी पारखायची. ऑन द बेसिस ऑफ इनफ डेटा ओनली वी कॅन टेक द करेक्ट डिसिजन. आणि म्हणून उद्योग धंदा करण्यात तोटे काय आहे याचा पण आपण विचार करूया. लिहा एकदा. स्वॉट अनालिसिस आपला पूर्ण होईल. नोकरीचे फायदे आपण पाहिले, नोकरीचे तोटे पाहिले, उद्योगाचे फायदे पाहिले, आता उद्योगाचे तोटे पण आपण पाहूया. लिहा. रिस्क ऑफ फेलियर. या रिअली. अनसर्टनिटी. काय होतं आता, कोरोना झाला, काय करणार, हॉटेल बंद झाले. अनसर्टनिटी इज व्हेरी करेक्ट आन्सर. निखिल, निकी. ओके, निकी, फाईन. अजून लिहा. उद्योग करण्यामध्ये रिस्क किंवा तोटे. ठीक आहे. अनसर्टनिटी, रिस्क, या दोन. अजून वी हॅव टू थिंक अबाउट अवर एम्प्लॉईज. ओके, बरोबर आहे. यू आर रिस्पॉन्सिबल व्हेन यू रन अ बिझनेस. युअर एम्प्लॉईज आर डिपेंडेंट अपॉन यू. तुम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही एकदम की घरी बसा, धंदा बंद, दुकान बंद झालं, पगार मिळणार नाही. आमचा पण घरी व्यवसाय आहे, तर आमच्या इथे जसं शोरूम बंद झाली, आम्ही काय केलं, अर्धा पगार दिला. इन शॉर्ट, फायनान्शियल प्रॉब्लेम. सगळ्यांचा पगार एकदम बंद करू शकत नाही आणि करायला पण नको. मानवतेच्या आधारावर कमी पगार दिला, पण दिला. सम बिझनेस डिपेंड ऑन सीझन्स. व्हेरी गुड. अनडिझायरेबल ड्युटीज, ज्या अनिच्छनीय गोष्टी कराव्या लागतात असं म्हणायचं यशस्वीला. येस, यू आर राईट. फाईन. ओके, गुड. नाउ लेट्स गो अहेड. छान केला तुम्ही अनालिसिस. डिस्पाइट ऑल दीज थिंग्स. मी एक वाक्य ऐकलं बघा. आय शेअर दॅट सेंटेन्स विथ यू अँड हाऊ थ्रिलिंग इट इज, यू कॅन एक्सपिरियन्स इट. तो काय म्हणला, तो नेटवर्क मार्केटिंग मधल्या बिझनेसमध्ये, आणि त्याला खूप मेहनत करावी लागते आणि तो खूप हार्डवर्क करतो आणि त्याची स्थिती खूप चांगली झाली. आज आर्थिक खूप उन्नती झाली. त्यांनी एक वाक्य सांगितलं. तो म्हणला, मी माझ्या बायकोला म्हटलं की हे बघ, मी नोकरी करत नाहीये, मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये. मी सकाळी 10ला ऑफिसला गेलो, संध्याकाळी 5:30ला तुझ्यासाठी गजरा घेऊन, भाज्या घेऊन परत आलो. संध्याकाळी तुझ्याबरोबर टीव्ही पाहिला, फिरायला गेलो, मुलांना खेळवलं, त्यांचा अभ्यास घेतला. नोकरी करणारा मनुष्य जे करतो, झाडांना पाणी घातलं घरच्या, हे मी करू शकणार नाही 2 वर्ष. 2 years जस्ट स्पेअर मी. दिवस रात्र मी काम करेल, कामाचा विचार करेल, खूप व्यस्त असणार फॉर 2 years. 24 months स्पेअर मी. 24 months. आणि त्याच्यानंतरचे 24 वर्ष मला तू 24 महिने दे. त्याच्यानंतरचे 24 वर्ष मी तुला एक पृथ्वीचा गोळा भेट म्हणून दिला. या गोळ्यामधल्या कोणत्याही देशावर तू बोट ठेव. दरवर्षी आपण एका देशाची पिकनिक करू. आणि तो म्हणला, फ्रेंड्स, टेक दिस मेसेज फ्रॉम मी. 2 वर्ष मी खूप कष्ट केले, पण गेली 24 वर्ष आम्ही दरवर्षी एक देश, असे 24 देश पाहून आलो. इज इट नॉट थ्रिलिंग? नोकरी करणारा माणूस 24 देशात फिरून येतो का?
शक्यता आहे नोकरीसाठी फिरून येईल, पण सर्टन्टी कशामध्ये, पैसे कमवले आणि पैशाचा उपयोग स्वतःचा उत्कर्ष आणि जीवनाचा अत्युच्च आनंद आणि समृद्धी यासाठी करू नये. मला सांगायचं काय, उद्योजकता हा विषय हा अत्यंत आवश्यक आहे आणि तो जीवनाची उंची वाढवणारा विषय. आता त्याच्यामध्ये नवीन काही डायमेन्शन्स आले, ते डायमेन्शन आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट म्हणजे की आता तुम्ही पहा आजूबाजूला ज्याची एकही टॅक्सी नाही, त्याचा टॅक्सी बिझनेस, ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे. ओला, उबर, ते मालक नाही आहेत टॅक्सीचे, मालक वेगळाच आहे. यांनी काय केलं, नेटवर्क वापरलं, इंटरनेट वापरलं, है ना. ज्याचं एकही हॉटेल नाहीये, तो हॉटेलचा बिझनेस चालवतोय. कोण, ओयो, OIO. या एक 23-24 वर्षाचा असताना रितेश अग्रवालच्या डोक्यात हा विचार आला की हॉटेल म्हणजे पैसे, कमीत कमी 3,000-3,500 रुपयाची एक खोली, गरीब मध्यमवर्गीय माणसं आहे आणि हॉटेल्स पण आहेत, पण त्यांना माहित नाही ती कुठे आहे, त्यांना माहित नाही तिथपर्यंत रूम आहे की नाही, अवेलेबल आहे की नाही. जर एक हॉटेलात जाऊन हे शोधणं पण त्रासाचं आहे की रूम आहे की नाही. इंटरनेटवरती कळलं तर तो त्या रूमवर जाऊ शकेल. जर 1,000 रुपयाच्या आसपास AC असलेली, टीव्ही असलेली, स्वच्छता असलेली, स्वागतशीलता असलेली खोली जर तुम्हाला मिळाली तर त्याला खूप मोठा ग्राहक वर्ग उपलब्ध आहे. त्यांनी ऍप डेव्हलप केली, ओयो. हॉटेलवाल्यांना भेटला, तुम्हाला कस्टमर पाहिजे का, मी तुम्हाला कस्टमर देतो, तुम्ही मला कमिशन द्या. त्यानं सुरुवात केली, हळूहळू वाढत गेला. आज भारत देशात नाही, भारताच्या बाहेर सुद्धा लाखो रूम, ज्याचे ओनर हे नाही आहेत पण त्याची वहिवट हे करतात, ओयो रूम्स. मी सुद्धा अहमदाबादला गेलो, दिल्लीला गेलो, मी पाहतो माझ्या ओयो ऍप मध्ये की कोणतं हॉटेल आहे, त्याचे चार्जेस काय आहे, आणि विदाउट पेइंग ए सिंगल रुपी आय कॅन बुक माय रूम. त्या हॉटेलला कंपल्सरी असतं ती रूम ठेवणं माझ्यासाठी. आणि जर तिथे माझ्याशी चांगला व्यवहार नाही झाला, स्वच्छता नसेल, अव्यवस्था असेल, उर्मटपणे कोणी वागला, आय कॅन लॉज ए कंप्लेंट ऑन ओयो अँड ओयो सर्टनली टेक्स ऍक्शन. ओयोचं स्वतःचं काही हॉटेल नाही. मला म्हणायचं काय, आय एम एम्फोसाइजिंग ऑन चेंजिंग डायमेन्शन ऑफ द बिझनेस दॅट विदाउट हॅव्हिंग दॅट नॉलेज ऑल्सो. ज्याच्याकडे एकही डॉक्टर नाही तो हॉस्पिटल्स रन करतो, चेन ऑफ हॉस्पिटल्स आर देअर. बिझनेस इज अ डिफरंट थिंग, मेडिकल ट्रीटमेंट इज अ डिफरंट थिंग. वी कॅन कपल बोथ ऑफ दिस थिंग्स. आणखीन एक मजेदार बिझनेस सुरू झाला, तुम्ही सगळ्यांनी त्याचा उपयोग केला असेल, मला तुम्हाला ते सुद्धा एकदा शेअर करायचं पुन्हा एकदा. तो बिझनेस कोणता, जेवण ऑर्डर करायचं. मग अशी तुम्ही उबेर इट्सची जाहिरात पाहिली. उबेर इट्सची जाहिरात त्यांनी निर्माच्या जाहिरातीवरती डॉट कॉपी टू कॉपी केली होती आणि त्याला मेसेज तो द्यायचा होता की 1990ची जाहिरात म्हणजे 1990च्या रेट्स मध्ये तुम्हाला आम्ही खाणं पोहोचवतोय, है ना. लक्षात आलं तुम्हाला ट्रिक. तर झोमॅटो, स्विगी, उबेर इट्स, की तुम्हाला जेवण हवंय हॉटेलचं, घरी बनवण्याचा कंटाळा किंवा हॉटेलची चव आज जेवायची, पण तिकडे नाही जायचं कारण तिकडे इतरही लोक असतात, त्यांचे गप्पा चालू असतात, त्यांचं हसणं खिदळणं चालू असतं. तिकडे टीव्ही पाहायला मिळत नाही आम्हाला, आम्हाला आवडीचं चॅनल टीव्ही चालू असेल तरी त्यात चालू नसतं. आम्हाला आरामात पाय लांब करून टीव्ही पाहता पाहता जेवण जेवायचं हॉटेलमधलं. ओके, नो प्रॉब्लेम, यू ऑर्डर ऑन अस, वी गेट इट फॉर यू. स्विगी, झोमॅटो, है ना. आता ही पण सर्व्हिस एक आली, ठीक आहे. लॉकडाऊनमुळे ती थोडी जरा व्यवस्था कोसळल्यासारखी झाली, बट फॉरगेट लॉकडाऊन, इट विल बी ओव्हर इन मॅटर ऑफ मंथ्स. तर हा सुद्धा एक नवीन टाईपचा बिझनेस आहे. मी तुम्हाला कुठे आकर्षित करतोय की नवीन नवीन एव्हेन्यूज काय ओपन आहे. अँड आय वॉन्ट यू टू डू ए ब्रेनस्टॉर्मिंग आफ्टर सम टाइम that what new ideas you can find out and contribute something in this business world. But before that, just focus on Zomato. त्यांनी जाहिरात कशी केली, लोकांना जे जेवायला हवंय, खायला हवंय ते त्यांना घरी पोहोचवून देऊ आम्ही. हळूहळू इतकी दादागिरी झाली त्यांची की हॉटेलवाल्यांना त्यांनी सांगितलं की तुमचे कुकिंग किचन वेगळे करा. हॉटेलचा काय फायदा झाला की कस्टमर वाढले, हॉटेलची आवश्यकता नाही, फॅनची आवश्यकता नाही, वेटरची आवश्यकता नाही, ॲम्बियन्स नाही, टेबल नाही, खुर्ची नाही, स्वच्छता नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, माल विकला जातोय, हॉटेलवाले खुश, झोमॅटोवाले खुश, त्यांना ट्रान्सपोर्ट करण्याचे पैसे मिळत आहेत, जेवणारे खुश, घरी बसल्या बसल्या पाय ताणून टीव्ही पाहता पाहता जेवताय, एव्हरीवेअर विन विन सिच्युएशन. मग झोमॅटोची दादागिरी वाढली. ते म्हणले तुमचे किचन तयार करा, आम्ही सांगू तसं ऑर्डर करा. हळूहळू त्यांच्या हातात किल्ल्या गेल्या.
पण त्याची एक जाहिरात पाहूया आणि मग आपण ब्रेनस्टॉर्मिंग करणार आहोत. एक जाहिरात पाहू आपण झोमॅटोची. लक्षात आलंय का? नवीन पिढीला अपील करताय, कारण की झोमॅटोवरती जुने लोक फार मागवणार नाही, पण त्याला आयडिया की नवीन लोक मागवतील तर त्यांना अपील कसं करायचं. तर या ऍडव्हर्टाईज बद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा. कोण सांगणार? शार्दूल सांगतोस का? सर मॅक्झिमम टाइम्स ना कंपन्यांची एफिशियन्सी वगैरे बाजूला ठेवून नॉर्मली कस्टमर्सला त्यांच्या इमोशनशी जोडणारे प्रोडक्ट लागतात किंवा कंपनीज लागतात. ही जी प्रोडक्टशी जोडणारी इमोशन्स ते जाहिरातीत दाखवतात असं म्हणूया. हे जे होतं ना, तर आता बऱ्याच मला काही एक्सपिरियन्स नाही, पण मी बरेच बघतो की मुलांना आपले एक्सप्रेशन हे करायला खूप प्रॉब्लेम्स होतात. तर हा एक पर्स्पेक्टिव्ह देणं, म्हणजे ह्याचं कोणी रिअल लाईफ मध्ये करणार नाही, तरी पण आम्हाला एवढ्या फिलिंगला अपील केलं किंवा आम्ही अजून कोणती वेगळी गोष्ट इकडून सांगू शकतो, ओनली ऑन दॅट बेसिस काही यंगस्टर झोमॅटोकडे जातील हे मागवायला, आपले फूड प्रोडक्ट्स मागवायला. काय आहे की आपली जी सर्व्हिस आहे ना ती लोकांपर्यंत पोहोचवायची, ती इफेक्टिव्हली पोहोचवायला पाहिजे, ती त्यांना अपील पण व्हायला पाहिजे. मग त्यांचा कस्टमर क्लास कोणता तो पकडायचा. मग त्या कस्टमर क्लासच्या भावना कोणत्या असतात त्या भावना पकडायच्या आणि मग त्या भावनांना टच करणारा अशा प्रकारची जाहिरात करायची. शेवटी बिझनेस करायचा म्हणजे तुम्हाला कस्टमर पाहिजे ना. तुम्ही काय किती दर्जाचं प्रोड्यूस केलं दॅट इज नॉट बिझनेस. सेलिंग इज बिझनेस. त्यामुळे यू हॅव टू फोकस ऑन सेलिंग व्हॉट वी हॅव प्रोड्यूस्ड, ऑर रादर यू हॅव टू प्रोड्यूस द थिंग्स विच आर सेलेबल. तर त्या दृष्टिकोनातून अजून एक जाहिरात पहा, कदाचित पहिली पण असेल, बट येट यू विल एन्जॉय द ऍडव्हर्टाईज अगेन.
आणि कसं वाटतं असं छान फुलपाखरू उडल्यासारखं, आप बस रिश्ते बनाइए बाकी हम पर छोड़ दीजिए. तुमचं ऑब्झर्वेशन सांगा. शंतनू आपटे, आर यू देअर? शंतनू. येस सर. हा शंतनू सांगा, ऑब्झर्वेशन सांगा. तर त्यांनी म्हणजे विचार करून सांगतो मी. हा टीच कॅन या दुसऱ्या ऍडव्हर्टाइज बद्दल तू ऑब्झर्व काय केलं ते सांग. हॅलो क्षितिज. ठीक आहे. Let's open it for everybody. Anybody of you can specifically speak out something. I want to focus on your observation on the advertisement. तुम्ही काय ऑब्झर्व केलं एक्झॅक्टली? एक ऑब्झर्व केलं का की तो म्हणाला की लाल तुम पे अच्छा दिखेगा, तर ती दुसऱ्या दिवशी लाल घालून आली होती. डिड यू ऑब्झर्व दिस? है ना. आणखीन बघा काय ऑब्झर्व केलं सांगा. सर म्हणजे त्या दोघांना भेटायचा एक बहाणा हवा होता आणि त्यामध्ये फक्त त्यांनी झोमॅटोच एंट्री केली तिथून की ऍडव्हर्टाईज केली की दोघं झोमॅटोवरूनच मागवायची एकमेकांसाठी. हा बरोबर. अथर्व सांग. सर तो आधी म्हटलेला की माँ का खाना है, मतलब माँ अच्छी बनाती है, म्हणजे आईच्या हातची चव आहे, म्हणजे म्हणजे जेवण जे मागवते असं त्याला सांगायचा उद्देश असेल बहुतेक. हो हो हो. आणि थोडा त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम टच असा पण आला होता ना. ती मुलगी थोडी मुस्लिम सारखी दिसते, म्हणजे दॅट इज व्हॉट आय कुड मेक आउट. कदाचित वेगळं पण असू शकतं, पण तो सुद्धा एक त्याच्यामध्ये डायमेन्शन होता. गौरी, यू वॉन्ट टू शेअर समथिंग? नाही ठीक आहे, ओके फाईन. आता तुम्ही मला सांगा की हा सगळा जो डायमेन्शनल चेंज आलेला आहे. माझ्या वडिलांना मी जेव्हा पहिल्यांदा ओलाने घेऊन गेलो नागपूरला, जयप्रकाश नगर ते शंकरनगर, 90 रुपयाचं बिल झालं. तर वडील आश्चर्याने चकित झाले. अरे म्हटल्या ऑटो रिक्षा 1,600 घेतो, हा कारने आपण आलो, एसी मध्ये आलोय, 90 रुपये कसं परवडतं? म्हटलं अहो याला इथून लगेच दुसरी ट्रिप मिळते, दिवसाचे जास्त ट्रिप्स मिळतात आणि म्हणून त्याला ते स्वस्तात पडतं. त्या पिढीला माहितच नाही, अशी कल्पनाच नाही. नंतर मग एकदा मी माझी पोस्टपेड टॅक्सीचं मी अकाउंट बुक केलं होतं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा वडिलांना घेऊन मी घरी आलो आणि दार उघडलं टॅक्सीचं आणि टॅक्सीतून बाहेर आलो. वडील पण बाहेर आले. तर पैसे देण्याचं काही कारण नाही, कारण की पोस्टपेड टॅक्सी होती. माझे वडील म्हणले अरे तुझा काही मित्र होता का? म्हटलं नाही मित्र नव्हता. मित्र कसं काय असणार, तो पोस्टपेड आहे. ते पैसे तेवढं क्रेडिट मला ओला देते आणि ते 5,000 रुपयापर्यंत मी टॅक्सी वापरू शकतो, नंतर मी ते पैसे देतो. त्या पिढीला माहितीच नाही, मोबाईल पैसे ट्रान्सफर माहित नाही, अशा टॅक्सी अवेलेबल असतात, त्यांना मागवता येऊ शकतं माहित नाही. पण तुमच्या पिढीला हे तुमच्या तरुणपणापासून माहिती आहे. बदलली परिस्थिती. मी जेव्हा सर्व्हिस करत होतो 1988 ची गोष्ट सांगतो, 1990च्या काळामध्ये नागपूरहून मुंबईला कॉल करायचा असेल तर आम्हाला टेलिफोन एक्सचेंज मध्ये कॉल बुक करावा लागायचा आणि मग 3 तासानंतर 4 तासानंतर टेलिफोन ऑपरेटरचा फोन यायचा की तुमच्या कॉलची आता लागली आहे लिंक, तर तुम्ही कॉल घ्या. आणि जर आम्हाला लगेच बोलायचं असेल तर ते नो डिले सर्व्हिस असायची, त्याचे जास्त पैसे असायचे. तुमच्या पिढीच्या कल्पनेत नाही. तुम्ही बटन दाबला की अमेरिकेमध्ये, कॅनडा, फ्रान्स कुठेही फोनवर बोलू शकता. झूमच्या मिटिंगचा काळ आहे, आपण सहज एक दुसऱ्याला पाहते संवाद करू शकतो. पण आता हे जे तंत्रज्ञान बदलाची गती फार वाढलेली आहे. जुनं डायजेस्ट व्हायच्या आधीच नवीन जेवण येत आहे आणि त्या बदललेल्या काळामध्ये आता नवीन बिझनेस आयडियाज हा खूप मोठा चॅलेंज आहे. कोडिंग आता लहानपणापासून शिकायला लागले मुलं. आता नवीन नवीन आयडियाज याला खूप स्कोप आहे. ऑनलाईन ट्रेनिंगच्या इतक्या वेबसाईट्स आल्या. मी जेव्हाही युट्यूबवरती कोणता व्हिडिओ पाहतो तो पहिले असते पब्लिक स्पीकिंग शिका, इमोशनल इंटेलिजन्स शिका, हे शिका, ते शिका, ऑनलाईन शिकवणे, 10,000 रुपयाची वस्तू तुम्हाला 1,500 रुपयात देतो, अशा सारख्या जाहिराती यायला लागल्या. कारण बिझनेसचं स्वरूप बदललं. त्याचा एक फायदा असा आहे की कोणतरी कलकत्त्यात बसलेला माणूस भोपाळ, नागपूर, इंदोर, बंगलोर अशा विद्यार्थ्यांना ऍड्रेस करतो. तोटा असा आहे की मग लोकल लोकांनी काय करायचं, सगळीच माणसं श्रेष्ठ लोकांकडे गेली तर बाकी लोकांनी काय करायचं, स्वतःची क्वालिटी सुधारायची. एक मी स्वतः माझा व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केला, भाषण केलं, मी लहानसं 3 मिनिटाचं लहानसं स्पीच दिलं, एक लहानसं उदाहरण सांगितलं.
मग मला असं वाटलं की हे नुसतंच उदाहरण थोडं वृक्ष वाटतंय, त्याच्याबरोबर काही चित्र जोडले तर कसं होईल. मग माझ्या एका मित्राला मी सांगितलं की अरे म्हटलं माझा हा व्हिडिओ आहे, तुला मी 1000 रुपये देतो, तू या व्हिडिओला थोडं ॲनिमेटेड चित्र जोड. त्याने ते चित्र जोडले. मला तुम्हाला ते दाखवायचं आहे. कशासाठी दाखवायचं आहे? टू स्टार्ट द चर्निंग प्रोसेस इन युअर ब्रेन व्हॉट कॅन बी व्हेरियस न्यू डायमेन्शन्स ऑफ बिझनेस. तुम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा हा बिझनेस करू शकता. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आणि मग आपण थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करूया की नवीन बिझनेस कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. व्हिडिओ माझाच आहे, पण तो एका वेगळ्या अँगलमध्ये तुम्ही बघू शकाल. There are two dimensions of any branch of knowledge, theory and practice. For example, science is theory, technology is applied science. You need intelligence quotient to acquire knowledge, to gather information, process it, churn it, deduce. This is acquiring knowledge. You need intelligence quotient. But for application of knowledge, that is wisdom, you require emotional quotient. And emotional quotient is important than intelligence quotient because the acquired knowledge can be utilized by applying emotional quotient. And emotional quotient can be improved at any age, while intelligence quotient gets stagnant after a certain age. It so happened, a retired military officer started mingling with civilians. Once he was invited to a party, and he was a bit apprehensive to go because women also were invited in the party. And he had no experience of conversing with ladies. One of his friends gave simple tips. He said, it is quite easy. Talk to them about their family, children, their marriage, and they enthusiastically reply, and you will become a very gregarious person in the party. Coincidentally, while having dinner, on his both sides, he had two beautiful ladies. He muttered his courage, looked towards left, and asked the question, Madam, are you married? Coyly, the young lady replied, no, sir. Oh, then do you have children? And she was angry. She turned her face. The man couldn't figure out what happened. But he was a man from military. He wanted to give up so easily. So he turned right and asked, but this time he changed the sequence. He asked, Madam, do you have children? Yes. An elder son and a younger daughter. Fine. But madam, are you married? And she turned her face. She thought, what a characterless person he is. Well dressed, but talks nonsense. Rubbish. She didn't talk at all. The man was confused. He couldn't figure out what went wrong. The sequence went wrong. Knowledge was acquired, but wisdom was not applied. Emotional intelligence was not applied. It is important to have intelligence quotient because it helps you to acquire knowledge. But it is more important to have emotional quotient for applying the knowledge for your benefit and changing the application according to requirements. And the good news is, emotional quotient can be improved by techniques. The techniques are taught in our workshops. आता मी जे वर्कशॉप घेतो प्रोफेशनली, इमोशनल इंटेलिजन्स वरचे मी वर्कशॉप घेतो, यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला एक प्रकारच्या मार्केटिंगसाठी. आता मी फक्त भाषण केलं तर ते तेवढं रंजक वाटत नाही, म्हणून मी त्याला एक स्टोरी टाकली, त्या स्टोरीचं पिक्चरायझेशन केलं. हा एक नवीन व्यवसाय झाला. इफ यू कॅन क्रिएट ऍडव्हर्टाइज, मेक ऍडव्हर्टाइज फॉर अ ब्रँडेड कंपनी, यू कॅन अर्न इन लॅक्स क्रोर्स. तर अशा प्रकारे आता या नवीन संधी उपलब्ध झालेल्या. ऑनलाईन बिझनेस आला. मी पेन ड्राईव्ह घ्यायला गेलो. पेन ड्राईव्ह 16 GB तो म्हणला 350 रुपये. मी आपला घेणार होतो, लगेच माझ्या मुलीने पाहिलं, म्हटले बाबा ऑनलाईन 250 रुपयात आहे. मी म्हटलं अरे ते ऑनलाईन 250, म्हटलं ऑनलाईन मागवा. म्हणजे ते दुकान, त्याचा अँबियन्स, त्याची एसी, त्याचे सेल्समन, या सगळ्यांच्या खर्चाची ओव्हरहेडची आवश्यकताच नाही. ऑनलाईन एक नवीन आयडिया आली. त्यांनी अनेक लोकांच्या समोर बिझनेस चॅलेंजेस निर्माण झाले. ही गोष्ट खरीच आहे, त्याला नकारणं हा काही विषय नाहीये. पण इनेव्हिटेबिलिटी इज ऑल्सो अ फेस ऑफ लाईफ. अनअवॉइडेबल थिंग्स आर अनअवॉइडेबल. यू हॅव जस्ट टू ऍक्सेप्ट इट ऑर गेट पेरिश्ड.
तर त्यामुळे आता नवनवीन डायमेन्शन्स हे बिझनेसचे आहे. हा माझा व्हिडिओ ज्यांनी मला असा कलरफुल करून दिला त्याला मी त्याची कॉस्ट दिली. नवीन बिझनेस आहे. आता तुम्ही तुमचं डोकं लावा. व्हॉट कॅन बी द न्यू ऑपॉर्च्युनिटीज ऑफ बिझनेस. आता जगाची आवश्यकता त्याच्यावर फोकस करा. कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर फोकस करा. हॉटेल्स अनेक बंद झाले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. नवीन काय काय होऊ शकतं, ऑनलाईन काय होऊ शकतं, आउट ऑफ बॉक्स कोणती भन्नाट आयडिया येऊ शकते. तुम्ही सगळ्यांनी डोकं लावा. आय वॉन्ट यू टू जस्ट अप्लाय युअर ब्रेन अँड दिस सेशन इज नॉट जस्ट फॉर theory. This session is to inspire you to start your own business, to have that kind of mindset. So I want all of you to be connected. I want all of you to churn your brain and find out some new fantastic ideas or share whatever idea that comes in your mind on the screen in the chat box. सांगा मला नवीन काय काय आयडिया असू शकतात बिझनेसच्या. सांगा. जस्ट अप्लाय युअर ब्रेन. सांगा. नवीन बिझनेसच्या काय काय आयडियाज असू शकतात. दो यू आर नॉट येट ऑफ द एज ऑफ स्टार्टिंग बिझनेस बट यू कॅन ऑलवेज थिंक ड्रोन होम डिलिव्हरी. ड्रोन म्हणजे काय? ड्रोन होम डिलिव्हरी. अच्छा, ड्रोन म्हणजे ड्रोन विमानातून घरी वस्तू पोहोचवणे. गुड. ओके, फाईन, गुड, फॅन्टास्टिक. हेलिकॉप्टरनी किंवा ड्रोन विमानाने 7व्या मजल्यावरती तुम्हाला घरी खिडकीतून काहीतरी वस्तू पोहोचवणे. गुड आयडिया. तुम्ही हे नका विचार करू की आमची कॅपॅसिटी काय. जस्ट अनलिश युअर इमॅजिनेशन. पैसे कुठून आणू, साधन संपत्ती कुठून आणू, माणसं कुठून आणू, दॅट इज नॉट समथिंग टू बी डन प्रॅक्टिकली राईट नाव. बट imagination is the first step to start anything, and I have not put any restriction on your imagination. You can just unleash any idea. Vegetable powder, fantastic. वैष्णवी, खूप छान कल्पना. कांद्याचं पावडर, लसणाचं पावडर पाकिटमध्ये विकला जात आहे. तीच टेस्ट, तोच फ्लेवर, पण ट्रान्सपोर्टेशन इझी होत आहे आणि पेरिशेबिलिटी कमी होते. ऑनलाईन हॉस्पिटल डॉक्टर कन्सल्टेशन. व्हेरी गुड अथर. Very good. Online hospital doctor consultation. Everybody has to contribute something. Just scratch your head. Something shall come down. I want all news ideas. And if out of brainstorming, you can get something very fantastic. Somebody make cash your idea and start business. Let him start. There is no reservation that you only would start that business, but you can always think. You can always churn your brain. You can always find out something new. Driverless car service. Oh, wow. Dilip Patil. Good. It is just like Ola Uber, but driver won't be there. But it would be a thrill to begin. Driverless car shall take you, okay, online transaction apps. Very good. Money transaction apps, or online antique store. Okay, antique store. Good. People are interested. And online is the trend of business. So you can have online antique store. Very good. And when Ritesh Agrawal started his business, he was just 19. Now, almost everybody of you must have crossed 19 or should be on the verge of 19. So you should apply your brain to find out new ideas. Come on. Yoga is a coined word nowadays. So yoga teacher shall be future demand of the hour, because stress and tension and anxiety and sleeplessness are very common. Electric cars charging stations. Very good. Dilip, fantastic. Electric cars are charging stations. Good. Fine. Apps for making people use. I couldn't read it totally. Apps for making people use. I couldn't read it. Shantanu, can you speak out? What did you type? Sir, my name is Shardul. I typed that how to make apps so that people can use artificial intelligence for their betterment, except losing their jobs. Because as Bhushan sir says, in the next era, AIs are going to come and many of the jobs are going to be lost. So if we provide training of how to use AIs efficiently, they may be able to retain their jobs. Yeah. How to use also something to be taught, because artificial intelligence is there, but how to use it? Cyber crime prevention apps. Very good. Very good. Now it is rampant. You get some call, the person asks you to download some app, then your screen is there, he can also see, and he gives you some instructions. If you blindly follow all those instructions, your password is passed on.
lot of money goes from your account to somebody else's account. You come to know it all of a sudden after some time, but nothing you can do about it, or very less you can do about it. So you need some apps to prevent providing management services. Very good. Rujula. Okay, fine. Providing management services. Okay. Now, one thing you must have realized that you need something out of box. Traditional things won't work. You should just open your brain and unleash any damn thing. माझा एक मित्र आहे, तुम्हाला सांगतो मी, पुण्यामध्येच आहे. यू वोंट इमॅजिन. तो काय म्हणला मला, बिझनेस कसला त्यांनी चालू केला, वाढदिवसाच्या दिवशी पुष्पगुच्छ पोहोचवण्याचा. तो म्हणला पुष्पगुच्छ देतातच लोक, पण आता प्रत्येक माणूस त्याच्या घरी जाऊन देऊ शकत नाही ना. पण मला पुष्पगुच्छ द्यायचा आहे, ओके, तुम्ही मला फोन करा, तुम्ही सांगा कोणाला द्यायचा आहे, त्याच्या घरी पुष्पगुच्छ तुमच्या नावाने पोहोचेल. पुष्पगुच्छ 100 रुपयाचा, आमचे चार्जेस 250 रुपये आहे की नाही. नवीन आयडिया, एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया सारखी आयडिया आहे. म्हटलं यार तुम्ही डोके बाज आहात बाबा, तुम्ही आमच्या डोक्यातच कल्पना नाही आली. तो म्हणला एवढं नाही. म्हटलं पुढे काय. अहो, ज्याने पुष्पगुच्छ दिला त्याला तो थँक्यू म्हणणार की नाही. माझा बर्थडे आहे, मला कोणतरी पुष्पगुच्छ आणून दिला, मी स्वाभाविक त्याला थँक्यू म्हणणार. मग त्याने पुष्पगुच्छ पाठवला, आम्ही पुष्पगुच्छ देतानाच म्हणतो की काय रे, त्याने पुष्पगुच्छ पाठवला त्याला थँक्यू चॉकलेट देऊ का तुझ्याकडून. हो दे ना. थँक्यू चॉकलेट 25 रुपयाचं, पण पोचून देऊ आम्ही 100 रुपयामध्ये. 100 रुपये हरकत नाही, घे रे, एवढा त्याने पुष्पगुच्छ पाठवला, मला थँक्यू चॉकलेट माझ्याकडून त्याला. आता त्या पुष्पगुच्छ पैसे घ्यायला जायचंच आहे, म्हणजे मला काही वेगळं ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर नाहीच आहे, पण त्यात मला पुन्हा थँक्यू चॉकलेटचे पुन्हा. म्हटलं यार तुम्ही फारच डोकेबाज माणसं आहे, आमच्या डोक्यातच नाही त्या सगळ्या गोष्टी. तो म्हटलं एवढंच नाही. आयला म्हटलं अजून काय जास्ती आहे. तो म्हटलं हे बघा, तुम्ही खूप मोठे आहात, गिरीश बापट आहे, मंत्री आहे, त्यांना अनेक लोक पुष्पगुच्छ पाठवतात. कोणी मोठा बिल्डर आहे, अनेक लोक पुष्पगुच्छ पाठवतात. सामाजिक नेता आहे, अनेक लोक पाठवतात. लायन्स क्लबचा अध्यक्ष आहे, अनेक लोक पाठवतात. त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट करतो की हे पुष्पगुच्छ म्हणजे काय, खोली भरून गेली, गर्दी झाली, आता हे पुष्पगुच्छ काय करायचे. तुम्हाला काय करू. कचऱ्यात नाही टाकायचे, चांगले आहेत. मग कसं करू. असं करा की हा 100 रुपयाचा पुष्पगुच्छ आहे ना, हा मला 10 रुपयात द्या. घेऊन जा की पुष्पगुच्छ जातोय, 10 रुपये मिळतात. वा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय करता, आम्ही तो 100 रुपयाचा पुष्पगुच्छ 25 रुपयात विकतो. लोक घेतात पुन्हा विकत, ती मार्जिन मिळते. अरे बापरे, एकच वस्तू 2 वेळा विकतोय हा माणूस, है ना. डोकं लावलं की लोक काय काय कल्पना करतात, तुम्हाला जरा आयडिया येईल. त्याच्यामध्ये काय टाईप केलंय बघा चॅट बॉक्स मध्ये, 2 व्हीलर्स टॅक्सी सर्व्हिस. 2 व्हीलर्स टॅक्सी सर्व्हिस. अच्छा, नंतर मग आणखी एक गुजरातमध्ये एक बिझनेस आहे बघा, की तुम्हाला गाईला चारा खाऊ घालणे, म्हणजे पुण्याचं काम आहे. पण तुमच्याकडे गाय नाही, तुमच्याकडे चारा नाही, पण तुम्हाला पुण्य हवंय, धार्मिक श्रद्धा आहे, गाईला चारा खाऊ घालायचा आहे. मग गाय पण माझी, चारा पण माझा, तुम्ही पैसे मला द्यायचे, माझ्याकडून चारा घ्यायचा, माझ्या गायला खाऊ घालायचा, तिचं दूध माझं, शेण माझं, गोमूत्र माझं, चारा माझा, पैसे माझे, पुण्य तुम्हाला मिळतं ना, मला काही हरकत नाही. हा बिझनेस आहे. तर आउट ऑफ बॉक्स is the demand of the hour, that you should just open up your brain and think randomly. Apparently it may look something very foolish, but still it may work. Just think about it. तर तुम्ही एक आता एक्सरसाइज करावा सगळ्यांनी, अशी माझी तुम्हाला अपेक्षा, की तुम्ही विटांचे उपयोग लिहा. विटा भिंत बांधण्यासाठी विटेचा उपयोग होतो. भिंत बांधण्यासाठी कोणीच लिहायचं नाही. त्याच्याशिवाय विटांचे कमीत कमी 12 उपयोग मला पाहिजे. कमीत कमी 12 उपयोग. 3D प्रिंटेड हाऊसेस उपेंद्रने म्हटलंय. गुड. नाउ लेट अस स्टॉप दॅट टॉपिक अँड फोकस ऑन दिस. ब्रिक्स you utilize to build walls. Apart from that, what are the possible uses of bricks? I want you to unleash your imagination and write down any random thing which is relevant where brick can be utilized. Just type in your chat box. I will read it for everybody. विटांचे उपयोग सांगा, लिहा. बिल्डिंग हाऊसेस ते झालं रे उपेंद्र. आय वॉन्ट एव्हरीथिंग अपार्ट फ्रॉम कन्स्ट्रक्शन फॉर मेकिंग बिग चूल. अच्छा, हा चूल हा नवीन उपयोग चालेल. अथर्व यू आर राईट. त्याच्याशिवाय सांगा, दगडफेक करायला. स्टंप फॉर क्रिकेट, इट्स ऑल्सो व्हेरी गुड थिंकिंग. वैष्णवी यू आर राईट, स्टंप फॉर क्रिकेट, गुड. अजून सांगा.
डोकं खाजवा, आउट ऑफ बॉक्स पाहिजे विचार. होम हवनसाठी यज्ञकुंडासाठी वीट लागते. गुड. मुग्धा, युअर राईट. फाईन. अजून विचार करा. हा, वेट लिफ्टिंग. गुड. मनगट चांगले तयार होतील. त्या दंडाला बांधलं आणि असं दोरीने ती वीट उचलली तर तुमच्या रिस्ट बरोबर तयार होतील. टू मेक डेकोरेटिव्ह थिंग्स. ओके, लाल रंग काढला, डेकोरेटिव्ह केलं. मेकिंग फोर्ट्स इन दिवाळी. गुड. फोर्ट्स इज ऑल्सो अ काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन, बट स्टिल विल एक्सेप्ट इट फॉर दिस पर्पज. ओके. मेकिंग ऑफ पावडर्ड ब्रिक्स. पावडर करायचं त्याच्या लाल रंगाचा काही उपयोग डेकोरेशनला करायचा. असं करता येईल. आळं करायला, कॅरी करायला करता येऊ शकेल. व्यायामासाठी करता येऊ शकेल. चिखल झाला असेल तर रस्ता बनवायला विटांचा उपयोग करता येऊ शकेल. जोर बैठका मारायला विटांचा उपयोग करता येऊ शकेल. त्यानंतर जर वजन मापामध्ये एखादा अर्धा किलोचं माप नसेल तर त्या विटेचा तुकडा तोडून त्या अर्धा किलोचा उपयोग करता येऊ शकतो, है ना. Place a slab on 2 bricks to make. Ojasvi, please read it out loudly. Ojasvi, please read it out loudly. Make a place. Okay, fine. Okay. चालेल, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. थँक्यू सो मच. To kick it to pieces in a karate show. Fantastic. Yashasri, very good. Paperweight like objects. Very good. Upendra, you are also right. Now you have really unleashed your restrictions. Paperweight like objects. Good. चालेल. आता पुढे जाऊया. एक गोष्ट नक्की एक आहे पक्की, की तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर थोडा दे धडक बेधडक स्वभाव पाहिजे. जपून जपून चालणारा, फुंकून फिंकून पिणारा, याचं कसं होईल त्याचं कसं होईल, ते तर नको रे बाबा, ते मला नाही जमणार, असं नाही. यू बी बोल्ड, टेक डिसिजन, कम व्हॉट मे. काय होणार आहे? यू केम एम्प्टी हँडेड. Whatever happens is ultimately your profit. Whatever happens in your life is ultimately your profit because you came with nothing. Then why worry so much? थोडं बोल्ड व्हा. तुम्हाला मी एक गमतीदार क्लिप दाखवतो. तुम्हाला वाटेल की अरे यार खरंच बोल्ड व्हायला पाहिजे. आय शेअर ए क्लिप विथ यू. यू वुड सर्टनली एन्जॉय. थोडा बोल्डनेस पाहिजे. तुम्हाला नक्की वाटेल की हा छान तुम्ही व्हिडिओ दाखवला मला आणि मजा पण येईल. बघा. प्लीज टेक इट इन राईट सेन्स. मी बिझनेसच्या बाबतीत बोलतोय. बोल्डनेस इज जस्ट अ मेसेज दॅट आय वॉन्ट टू गिव्ह यू थ्रू दिस ॲडव्हर्टाइजमेंट. डोंट गो मच डीपर इन दॅट. बट बोल्डनेस इज समथिंग यू नीड टू स्टार्ट समथिंग ॲडव्हेंचरस. तर बिझनेस करायचा असेल तर थोडं बोल्डनेस पाहिजे तुम्हाला. शेवटी आयडिया, बोल्डनेस, हार्डवर्क, नेटवर्किंग, ओळखी, finance. Ultimately, finance you can raise through bank, through finance agencies. You have some idea, you talk somebody who has money, both of you can work together and do your business. But the first thing is mindset and attitude. Attitude is very important. DS कुलकर्णीने एक गमतीदार अनुभव सांगितला. ते म्हटले आमच्या ऑफिसमध्ये जो येईल त्याला आम्ही चहा द्यायला सुरुवात केली आणि मग लोक यायला लागले. जो येईल त्याला चहा. मग त्यांनी फ्लॅट पाहायचा, मग त्यांनी आमची स्कीम पाहिजे, मग त्यांनी कॉस्टची चर्चा करायची. 2 BHK 3 BHK. काही दिवसांनी माझ्या ऑफिसचा स्टाफ मला म्हटला की साहेब असे फुकटे लोक येऊन चहा पिऊन जातात. संभाजी गार्डनमध्ये फिरायला आलेली माणसं पण चहा पितात. साहेब विनाकारणचा खर्च आहे हो. ज्यांना फ्लॅटच घ्यायचा नाही त्यांना कशाला चहा पाजायचा. मी त्यांना म्हणालो, असं DSK म्हणाले, मी त्यांना म्हणालो मला माहिती आहे अनेक लोक फुकटे चहा प्यायला येतात.
जे संभाजी गार्डन मध्ये फिरायला येतात ते लोक चहा प्यायला येतात, पण त्यांना फ्लॅट घ्यायचा नाहीये हे त्यांना माहिती आहे, हे इतरांना माहित नाही. त्यामुळे ज्यांना खरंच जेन्युअनली फ्लॅट खरेदी करायचा आहे त्यांना वाटतं की एवढी गर्दी आहे फ्लॅट घेणाऱ्यांची, आणि त्यामुळे आपल्याला ऍडव्हर्टाईज मिळते ऍट व्हेरी चीपर कॉस्ट of expenditure on tea. 1 cup of tea gives you this much of advertisement. It is very cheap advertisement. People feel that there is a crowd of. शेवटी फ्लॅट घेणाऱ्याच्या मनात काय असतं की अनेक लोक घेत आहेत ना बाबा, बिल्डर फसवत तर नाही ना, इतक्या लोकांचा विश्वास आहे ना. That is a reputation that we gain just through distributing tea. Let it go free of charge. There is no problem. है ना? This is called attitude. तर तुमच्याकडे attitude पाहिजे, बोल्डनेस पाहिजे, परिश्रम करायची तयारी पाहिजे, पेशन्स पण पाहिजे. इट इज नॉट ओव्हरनाईट मिरॅकल. तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागेल आणि परिणाम मिळेल. आणि मराठी माणसामध्ये हा गुण तर निश्चित आहे, चिवटपणा. आणि मराठी लोक जिथे जिथे बिझनेसमध्ये गेले आहेत तिथे सफल झाले. मला तुम्हाला फक्त एक शेवटला उदाहरण सांगायचं आहे, त्याच्या आधी एक अजून दाखवतो तुम्हाला, एक छान मजेदार क्लिप. की विकण्याची कला ही खूप महत्वाची. तुम्ही सोनं तयार कराल हो, पण तुमची शोरूम चांगली नसेल तर, तुम्हाला गोड बोलता येत नसेल तर सोनं पण विकता नाही. बोलणाऱ्याची बोरं विकली जातील, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही. यू शुड हॅव दॅट नॅक ऑफ सेलिंग. ते गमतीदार व्हिडिओ पाहूया आणि मग शेवटल्या उदाहरणाकडे आपण बोलू. व्हिडिओ आय एम सर्टन यू आर गोइंग टू एन्जॉय इट. Correctly catch the message in right sense. Don't get the signal of deceiving people, but the skill of scaling it. तर हे थोडं सेलिंग लहानपणापासून आपण करतोच. लहानपणी रडतो ना चॉकलेटसाठी, ते सुद्धा एक प्रकारचं सेलिंग असतं. तर ते सेलिंग पाहिजे. हनुमंतराव गायकवाड म्हणून टेल्कोत सर्व्हिस करत होते. 8,000 रुपये महिना पगार होता, वर्षाचे ₹1,00,000. ही केव्हाची गोष्ट, 90च्या काळातली. त्यांनी एक गाडी स्क्रॅप केली टेल्कोनी, बीव्हीजी. गुड अथर्व, यू आर राईट. आणि त्या गाडीचे वायर सगळ्या 2.5 कोटी रुपयाच्या भंगारमध्ये विकायच्या. त्यांनी आपल्या बॉसला म्हटलं, हो हे भंगारमध्ये विकायचं 2.5 कोटी रुपयाचं सामान, ओ याला रिडिझाईन करू, युटिलाइज करू. ते म्हटलं याच्या मागे खपवायला कोणाला डोक्याला वेळ नाहीये, तू करतोस का, तू कर. सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत म्हणलं मी त्याचं डिझायनिंग, प्लॅन, लेआउट सगळं केलं. 1 महिना काम केलं आणि कंपनीला पुटअप केलं की हे नवीन मॉडेलमध्ये या सगळ्या वायर्स कशा वापरता येऊ शकतील. आणि 2.5 कोटी रुपये वाचले. भंगारमध्ये काही हजार किंवा लाख मिळाले असते, ते सगळे पैसे या 2.5 कोटी रुपये वाचले. म्हटले मला पगार होता 1,00,000 वर्षाचा, मी कंपनीच्या 2.5 कोटी वाचले. कंपनी म्हणाली की आता तू काहीतरी काय करू तुझ्यासाठी सांगा. ते म्हणले साताराकडचे माझ्या गावाकडे 3-4 मित्र, त्यांना नोकऱ्या द्या. काय शिकलेत, 7वी फेल आहे. मग काय काम देते त्यांना, सफाईचं काम करतील का ते, म्हणले करतील. तर म्हणलं तू इथला एम्प्लॉई आहे त्यामुळे तुला काम देता येणार नाही, तू एक नवीन ग्रुप स्थापन कर. तो त्यांनी भारत विकास ग्रुप स्थापन केलं. साफसफाईचं काम केलं. ते काम वाढवत नेलं. काही वर्षांनी नोकरी सोडली. काम वाढवत इतकं वाढलं की आज नागपूरचं, आपल्या देशातलं, दिल्लीचं प्राईम मिनिस्टरचं ऑफिस, प्राईम मिनिस्टरचं घर, सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट, पंढरपूरचं मंदिर, शिर्डीचं मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, हे सगळं त्यांच्याकडे स्वच्छतेसाठी. 93,000 लोक काम करतात एकट्या दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये 9,000 आहे, संपूर्ण 93,000 लोक. आणि आता 108ची सेवा. तुम्ही फोन करा, 10 मिनिटाच्या आत अँब्युलन्स तुमच्या पेशंटला घ्यायला येईल. 100ची सेवा, तुम्ही फोन करा, पोलिसची लगेच गाडी येते. या गाड्या, ही सेवा ते देत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कुठे 8,000 अँब्युलन्स, कुठे 9,000 अँब्युलन्स, कुठे 5,000 अँब्युलन्स. गजबचं आहे. तुम्ही टीव्ही याच्यावर बघा, युट्यूबवर बघा, भारत विकास ग्रुप बघा, मला प्रेरणा मिळेल. इफ somebody can do it, why cannot I do it? You can. You have all potential, unused, unutilized potential. Just open it up. Just take some bold decisions. Just take some risk and enjoy the rest of your life. पडलो ना तरी चालेल, पण चढायचाच नाही प्रयत्न केला ते चूक आहे. It is better to have loved and lost than not to have loved at all. प्रयत्न करा, टाका त्याच्यात पाऊल, बघू काय होणार आहे. You came empty-handed. Whatever happens here is on its side. Just mark my words.
स्टार्ट. ओके, कोणाला काही विचारायचं का आपल्याला शेवटले 2 मिनिट? हाऊ डिड यू फील अबाउट द सेशन? आय वॉन्ट युअर फीडबॅक. सेशन कसं वाटलं त्याचाही फीडबॅक हवा आहे. आणि प्रश्न काय असेल तर तो पण मला तुम्ही पर्सनली पण विचारू शकता. इवन आफ्टर द सेशन यू कॅन कॉन्टॅक्ट मी. यू कॅन गेट माय कॉन्टॅक्ट नंबर फ्रॉम रेणुका. How did you feel about the session? I want your feedback immediately. After that, we have to Chan, Atharva, thank you. Amazing. Okay, Gauri, fun and inspiring. Fine. Thank you. Sir. Very good. Thank you. Super Chan. सर मला एक विचारायचं होतं. हा बोल. मला खूप दिवसापासून असं वाटतंय की उपजीविका हा जो मराठीतला शब्द आहे, उपजीविका म्हणजे आपल्या जीवनासाठी आपण पैसे जे कमवतो त्याला उपजीविका असं म्हणतो असं मला वाटतं. तर तो जो उपजीविका शब्द त्यातला हे सब म्हणून येतं का? म्हणजे जर उपजीविका असेल तर मुख्य जीविका काही असते का असं मला विचारायचं. काय वापरू मराठी माणसं बघा असे शब्दांचा हे काढतात, पण चांगली गोष्ट आहे. उपजीविका ही मुख्यला उप असं नाहीये, ते उपवास असं म्हणतो ना आपण, उपवास. तर उपवास म्हणजे मुख्य काही वास असतो का? नाही. तर उप म्हणजे निकट असा अर्थ त्याचा येतो, निकट. तर उपवास, वास म्हणजे राहणे कोणाच्या जवळ? ईश्वराच्या जवळ. आणि म्हणून ते तो जो लागला त्याला म्हणतात उपसर्ग. पहिले लागतो त्याला म्हणतात उपसर्ग, शेवटी लागतो त्याला म्हणतात प्रत्यय. तर उपवास म्हणजे उपसर्ग. उपसर्ग मध्ये उपचा अर्थ जवळ जाणे. तर उपजीविका म्हणजे जीविकेच्या जवळ जाणे. जीवनासाठी अर्थ हा पायाचा आधार असल्यामुळे उपजीविका आहे. मुख्य जीविका उपजीविका असं नाहीये. थँक्यू. गॉट टू लर्न अ लॉट न्यू थिंग. रुजुला गुड. थँक्यू.